पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी, तालुका जामखेड येथे राष्ट्रीय स्मारक बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत पार पडली। या बैठकीत 681 कोटी रुपयांच्या चौंडी विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शनिवारी सांगितले की या आराखड्याचा शासन निर्णय या आठवड्यातच जाहीर होईल। श्री क्षेत्र चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी विशेष 300वी जयंती असल्या कारणाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव जन्मगावी होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय जी तयारी आणि नियोजन करायचं आहे त्याचं सुरू झालेलं आहे। मी रात्रीच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, सीओ, एसपी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली आहे। त्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारकडून देखील त्यांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या आहेत। यावर्षीचं 300व्या जयंतीचं वैशिष्ट्य असल्या कारणानं देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना निमंत्रण दिलेलं आहे। लवकरच त्यांचा दौरा देखील निश्चित होईल आणि आपल्याला मिळेल। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील यावर्षी अहिल्यादेवींच्या जयंतीची चर्चा सुरू आहे। देशभर चर्चा सुरू आहे। लोकांच्या मनामध्ये देखील अतिशय 300व्या जयंतीच्या निमित्ताने एक वेगळा असा भावना आहेत। राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळातील मंत्री परिषदेचे सदस्य चौंडी येथे येऊन जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी बैठक तिथे पार पडली। कधी नव्हे ते ही ग्रामीण भागामध्ये बैठक पार पडलेली आहे। आणि नुसती बैठकच नाही तर तीर्थस्थळाच्या विकासासाठी महाराष्ट्रातील 5000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी देखील त्याच्यामध्ये मंजूर केलेला आहे। मला वाटतं त्या राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं या दृष्टिकोनातून देखील आपण सातत्याने मागणी करत होतो। तो प्रस्ताव देखील मी सभापती झाल्याच्या नंतर परिपूर्ण प्रस्ताव आराखडा तयार करण्यात आला। त्याला देखील 681 कोटी रुपयाला मान्यता दिली आहे। त्याचा सोमवारपर्यंत शासन निर्णय निर्गमित होईल। त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने देखील निर्माण करण्याची अहिल्यानगरमध्ये त्या मंत्रिमंडळ परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली, मंजुरी देण्यात आली। त्याचा देखील 485 कोटी रुपयाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे। आणि म्हणून या सगळ्या कारणास्तव आणि पार्श्वभूमीवरती 300वी जयंती उत्सव हा मोठ्या दिमाखामध्ये साजरा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री, अनेक मंत्री आणि विशेष अशी उपस्थिती महामहिम राष्ट्रपती माननीय आदरणीय द्रौपदीजी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं या निमित्ताने मी आवाहन करेल की 31 तारखेच्या जयंतीला आपण अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं।